यवतमाळ जिल्ह्यातही 7ही विधानसभा मतदारसंघात महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली जात आहे। मात्र वरिष्ठ पातळीवरून महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी कुठलाही राजकीय पक्ष अजूनही गंभीर नाही आहे। महिला केवळ निवडणुकीत मतदानापुरत्याच उरल्या का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। तर यवतमाळ विधानसभा क्षेत्रात केवळ 2 महिलांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती। यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत किती महिलांना संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी महिला नेत्यांकडून उमेदवारी मागितली जाते, मात्र राजकीय पक्षाकडून उमेदवारी दिली जात नाही। यवतमाळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत केवळ 2 महिलांना उमेदवारी मिळाली, मात्र ती देखील पोटनिवडणुकीत। 1980 साली आबासाहेब पार्वेकर हे निवडून आले, काही महिन्यातच त्यांचं निधन झालं। यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत विजया धोटे यांना उमेदवारी देण्यात आली। यासाठी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचं वलय कारणीभूत होतं। 1985 मध्ये पुन्हा विजया धोटे यांना उमेदवारी देण्यात आली। 2013 मध्ये आमदार निलेश पार्वेकर यांचं अपघाती निधन झालं। त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार निलेश पार्वेकर यांच्या पत्नी नंदिनी पार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली। त्या विजयी देखील झाल्या, मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नंदिनी पार्वेकर यांना काँग्रेसनं उमेदवारी नाकारली। राजकीय पक्षात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, मात्र निवडणुकीत त्यांचा विचार केला जात नाही अशी खंत व्यक्त केली जाते। शांती जिथं असली की तिथं संस्कृती संवर्धन होत असते आणि उद्योग समूहाचा भरभराट होत असते। तुम्ही कुठलेही राज्य पहा, ज्या राज्यामध्ये दंगली होत असेल, स्थिरता नसेल, तिथे बेकारी जास्त येते। तर माझा हा प्रयत्न राहील की जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं वातावरण करू अनेक उद्योग समूह आपल्या यवतमाळमध्ये आणण्याचा प्रयत्न राहील, जेणेकरून युवकांना युवतींना काम मिळेल आणि महिलांना यवतमाळमध्ये महिला सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न मी केले जाईल। कारण शेताच्या बांधापर्यंत तर हॉस्टेलपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून महिलांवर अत्याचार, युवतींवर अत्याचार होतात। त्याच्यावर विशेष समिती, विशेष अभ्यास माझ्या माध्यमातून मी करेन। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे। पाहणी करण्यासाठी कोणीही अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही। शेतकऱ्यांना पीक विमा मदत मिळाली नाही, तर ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवाही मिळत नाही। उमरखेड येथील रुग्णालयही बंद आहे। यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे यांनी व्यक्त केला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मला अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टी ही महिलांना उमेदवारी देईल आणि निश्चितच जर ती संधी मिळाली तर मी आपल्या यवतमाळ विधानसभेचे जे काही प्रश्न आहेत, जो क्राईम रेट आहेत किंवा महिलांवरती जो अत्याचार होतो आहे किंवा जे एक शेतकऱ्यांचे पण जे अनेक प्रश्न आहेत, कारण की मी एका शेतकरी कुटुंबातील महिला आहे आणि मला त्या प्रश्नांची जाण आहे, ग्रामीण भागातील लोकांची जाण आहे। तर मी निश्चितच जर मला संधी मिळाली तर मी त्याचा सोनं करण्याचा प्रयत्न करेन। तर या संपूर्ण मुद्द्यावर राजकीय विश्लेषक काय सांगतात हे पाहूया। दुसऱ्या आमदार नंदिनी पार्वेकर, तिला मला वाटते फार कमी वेळ मिळाला, पण तिनेही आपल्या क्षमता जेवढी होती त्या क्षमतेने तिनेही काम केलं। संधी मिळाली, बरेच दिवस तिचे शिकण्यात गेले आणि नंतर निवडणुका लागल्या, पण ती राहिली असती तर निश्चितपणे चांगलं काम ती करू शकली असती। विजयाताई असो किंवा नंदिनी पार्वेकर असो, यांच्या काळात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा माझ्या अंदाजाने कोणताही आरोप त्यावेळेस झाला नाही। त्यांचं काम प्रामाणिक होतं हे आपण मानलंच पाहिजे। माझ्या अंदाजाने 7 पैकी कमीत कमी 3 मतदारसंघात तुम्ही द्या तिकिटा महिलांना, येऊ द्या त्यांना। तुम्ही आज उमेदवारी देताना जात पाहिल्या जाते की तू कोणत्या जातीचा आहे, कोणत्या याचा आहे, काय आहे याच्यापेक्षा ती महिलाच जात पहा ना। एक महिला ही जात समजा आणि महिलांना उमेदवारी द्या, पुढे पाहू आपण काय करायचं तर त्याचं दोघांमध्ये तुलना करू। महिलांमध्ये संघर्ष करण्याचा गुण उपजत असतो। राजकारणात म्हणावी त्या प्रमाणात संधी मिळत नाही हे वास्तव आहे। यवतमाळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत केवळ 2 वेळा महिला उमेदवारांना काँग्रेसनं पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली। यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कुणाला संधी मिळणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय।